तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे रोजच्या सारखेच स्वागत आहे। या सुपर क्लासमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, कोणता रक्तगट फक्त 1% लोकातच असतो? खालीलपैकी कोणता रक्तगट फक्त 1% लोकात असतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील ए बी निगेटिव्ह हा जो रक्तगट आहे 1% लोकातच असतो। पुढचा प्रश्न पाहूया। रायनोस्कोप हे खालीलपैकी कशाचे परीक्षण करण्याचे उपकरण आहे? रायनोस्कोप खालीलपैकी कशाचे उपकरण आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील नाकाचे परीक्षण करण्याचे रायनोस्कोप हे एक किंवा उपकरण आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या ग्रुपचे रक्त एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तर ती व्यक्ती कोणाचेही रक्त स्वीकारू शकते? खालीलपैकी कोणत्या ग्रुपचे रक्त एखाद्या व्यक्तीत असेल तर ती कोणत्याही व्यक्तीचे रक्त स्वीकारू शकते? ऑप्शन क्रमांक 1 राहील ए बी प्लस या रक्तगटाचे रक्त एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तर ते कोणत्याही व्यक्तीचे रक्त स्वीकारू शकतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी ए बी प्लस हा रक्तगट असणारे व्यक्ती भारतामध्ये किती टक्के आहेत? ए बी प्लस रक्तगट असणारे व्यक्ती भारतामध्ये एकूण किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील 2% लोक जे आहे ए बी प्लस रक्तगट असणारे भारतामध्ये आढळतात। पुढचा प्रश्न पाहूया। कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 राहील चंद्रपूर हे जे जिल्हा किंवा स्थान आहे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य असते? अन्नाचे पचन करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील जठर या अवयवाचे प्रमुख कार्य अन्नाचे पचन करणे असते। विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी फिजिक्सवाला आपल्यासाठी सक्षम नावाची राज्यसेवा MPSC फाउंडेशन प्लस इंटिग्रेटेड बॅच 2024 घेऊन आलेले आहेत। या बॅचेसची वैशिष्ट्ये पाहिली तर भारतातील सर्वोच्च शिक्षक आपल्याला बॅचेसमध्ये शिकवणार आहेत। मागच्या वर्षीमध्ये जे क्वेश्चन्स किंवा प्रश्न आले होते त्यावर विशेष चर्चा किंवा भर दिला जाणार आहे। तसेच सर्वसमावेशक साहित्य देखील आपल्याला या बॅचेसमध्ये दिले जाणार आहे। थेट आणि रेकॉर्डेड केलेले व्याख्यान देखील आपल्याला बॅचेसमध्ये दिले जाणार आहे। पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी टेस्ट सिरीज देखील घेतली जाणार आहे। क्लास DTP आणि बरच काही आपल्याला बॅचेस मध्ये दिले जाणार आहे। आणि विद्यार्थ्यांनो ही जी बॅच आहे मराठी माध्यमातून दिलेली आहे। या बॅचची तशी तर किंमत 9,999 रुपये आहे, परंतु फिजिक्सवाला आपल्यासाठी 3,999 रुपयालाच घेऊन आलेला आहे। तरी पण आपल्याला हे पैसे जास्त वाटत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लसमध्ये आपल्याला स्क्रीनवर जो माझा कोड दिसत आहे तो आपल्याला एनरोल करते वेळेस बॅच विकत घेते वेळेस टाकायचा आहे। आपल्याला 3,999 मध्ये 1,000 रुपयाची सूट लगेच दिली जाईल। तर या बॅचचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये एनरोल करायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्यात एकूण किती तालुक्यांची संख्या आहे? धुळे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन क्रमांक 3 राहील 4 तालुक्यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात होतो। पुढचा प्रश्न पाहूया। भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका दर किती वर्षांनी घेतल्या जात असतात? भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका एकूण किती वर्षांनी घेतल्या जातात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, तर 5 वर्षांनी भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी लंडन विद्यापीठाची पहिली DSc पदवी मिळवणारे भारतीय व्यक्ती खालीलपैकी कोणते आहेत ते सांगायचे आहे। लंडन विद्यापीठाची पहिली DSc पदवी मिळवणारे खालीलपैकी कोणते भारतीय समाजसुधारक आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन विद्यापीठाची पहिली DSc पदवी मिळवणारे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। भारतामध्ये सर्वात प्रथम सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यात उगवतो? भारतामध्ये सर्वप्रथम सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यात पाहावयास मिळतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम सूर्य दिसत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। सिंधुताई सपकाळ यांचे निधन खालीलपैकी कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालेले होते? सिंधुताई सपकाळ यांचे निधन खालीलपैकी कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, मुंबई येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे निधन झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी ड्रीमस्टोन असे खालीलपैकी कोणत्या स्मारकास म्हटले जाते? ड्रीमस्टोन खालीलपैकी कोणत्या स्मारकाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील, पंचमहाल या स्मारकाला जे आहे ड्रीमस्टोन म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया।
भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय उपस्थित नाही ते सांगायचं आहे. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय नाही, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. भारतामध्ये या ठिकाणी पाहून घ्या की मिझोरम तसेच गोवा या दोन्ही राज्यामध्ये उच्च न्यायालय उपस्थित नाही आहे. पुढच्यापासून पाहूया, भारतामध्ये एकूण किती राज्यांमध्ये उच्च न्यायालय उपस्थित नाही ते सांगायचं आहे. भारतातील एकूण किती राज्यामध्ये उच्च न्यायालय नाही, तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एकूण 5 राज्यामध्ये उच्च न्यायालय भारतामध्ये उपस्थित नाही. पुढच्यापासून पाहूया, देशामध्ये पहिला जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता. या ठिकाणी देशातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दार्जिलिंग या ठिकाणी भारतातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला होता. पुढच्यापासून पाहूया, बीजांडकोशी ग्रंथी खालीलपैकी कोणामध्ये आढळत असते. बीजांडकोशी ग्रंथी खालीलपैकी कोणात आढळते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. स्त्रियांमध्ये बीजांडकोशी ग्रंथी आढळत असते. पुढच्यापासून पाहूया, प्रसिद्ध असलेले खजुराहो मंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. प्रसिद्ध असलेले खजुराहो मंदिर भारतातील कोणत्या राज्यात येते, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील. मध्य प्रदेश राज्यामध्ये खजुराहो हे अतिशय प्रसिद्ध मंदिर स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी कायद्यापुढे सर्व समान असतील असे कोणत्या कलमात सांगितलेले आहे. कायद्यापुढे सर्व समान असतील असे खालीलपैकी कोणत्या कलमात सांगितले आहे, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. कलम 14 मध्ये जे आहे कायद्यापुढे सर्व समान असतील असे सांगितलेले आहे. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे. घटक राज्याचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते असते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. विधान परिषद हे घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह असते. पुढच्यापासून पाहूया, दीक्षाभूमी हे पवित्र स्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. दीक्षाभूमी हे अतिशय पवित्र स्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक 1 राहील. नागपूर जिल्ह्यामध्ये दीक्षाभूमी हे अतिशय पवित्र स्थान स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया, भारतातील एकूण किती राज्यामध्ये विधान परिषद उपस्थित आहे. भारतातील एकूण किती राज्यामध्ये विधान परिषद आहे, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील. एकूण 6 राज्यामध्ये भारतामध्ये विधान परिषद पाहावयास मिळते. पुढच्यापासून पाहूया, 1 मे 1857 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या ठिकाणी झालेली होती. 1 मे 1857 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1 मे 1857 मध्ये जे आहे बंगाल या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यात आलेली होती. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी अणुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून मिळवलेली ऊर्जा कशापासून मिळवली जात असते. अणुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून मिळवलेली ऊर्जा खालीलपैकी कशापासून मिळवली जाते. ऑप्शन क्रमांक 3 राहील. अणुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून जी मिळवलेली ऊर्जा असते ती सूर्यापासून मिळवली जात असते. पुढच्यापासून पाहूया, मानवी शरीरातील पारपटल हा भाग कशाशी संबंधित असतो. मानवी शरीरातील पारपटल भाग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित असतो. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. डोळ्याशी पारपटल हा भाग संबंधित असतो. पुढच्यापासून पाहूया, मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा जोडली आहे. मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा जोडलेली आहे, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. एकूण 8 जिल्ह्यांची सीमा जी आहे देशातील मध्य प्रदेश राज्याला जुळलेली आहे. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे. खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक 3 राहील. दाल सरोवर गोड्या पाण्याचे अतिशय प्रसिद्ध सरोवर आहे. पुढच्यापासून पाहूया, अक्षय ऊर्जा दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा किंवा पाळला जात असतो. अक्षय ऊर्जा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवसाला म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अक्षय ऊर्जा दिवस असे 20 ऑगस्ट या दिवसाला पाळले किंवा म्हटले जात असते. पुढच्यापासून पाहूया, बॉम्बे हाय मुंबईच्या पश्चिमेस किती किमी अंतरावर स्थित आहे. बॉम्बे हाय हे मुंबईच्या पश्चिमेस एकूण किती किमी अंतरावर स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 176 किमी अंतरावर बॉम्बे हाय हे मुंबईच्या पश्चिमेस स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया, रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक 3 राहील. लातूर जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया, रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी स्थित आहे. रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते. ऑप्शन क्रमांक 1 राहील. बाभळगाव या ठिकाणी रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्ह्यात येते. पुढच्यापासून पाहूया,
भारतातील रेल्वेची पहिली प्रवासी म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जात असते? भारतातील रेल्वेची पहिली प्रवासी म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 राहील नाना जगन्नाथ शंकरशेठ तसेच दादाभाई नौरोजी या दोघांनाही भारतातील रेल्वेचे पहिले प्रवासी म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया. विशाखापट्टणम या शहरामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? विशाखापट्टणम या मोठ्या शहरात एकूण किती जिल्हे येतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील एकूण 13 जिल्ह्यांचा समावेश विशाखापट्टणम शहरात झालेला आहे. कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून कोणास ओळखले जात असते? कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. शाहू महाराज यांना जे आहे कोल्हापूर संस्थानचे अधिपती म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया. निर्मल ग्राम पुरस्कार खालीलपैकी कोणत्या सरकारकडून दिला जात असतो? निर्मल ग्राम पुरस्कार खालीलपैकी कोणत्या सरकारकडून दिला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. केंद्र सरकार यांच्याकडून निर्मल ग्राम पुरस्कार दिला जात असतो. पुढच्यापासून पाहूया. पाणी साठवण्याच्या क्षमतेमध्ये महाराष्ट्राचे सर्वात मोठे धरण खालीलपैकी कोणते आहे? पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे धरण महाराष्ट्रातील कोणते आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. उजनी हे धरण महाराष्ट्रामध्ये पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक स्थित आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. चिमूर टेकड्या जे आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? लोकमान्य टिळक यांच्या मार्फत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील. केसरी वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले होते. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी तात्या टोपे यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जाहीर फाशी देण्यात आलेली होती? तात्या टोपे यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील. सिपरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी तात्या टोपे यांना जाहीर फाशी दिलेली होती. पुढच्यापासून पाहूया. असहकार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कोणी घेतला होता? असहकार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय खालीलपैकी कोणी घेतला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. राष्ट्रीय काँग्रेस यांनी जे आहे असहकार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पुढच्यापासून पाहूया. अमेरिका या देशामध्ये एकूण किती राज्यांचा समावेश आहे? अमेरिकेमध्ये एकूण किती राज्य आहेत? ऑप्शन क्रमांक 4 राहील. एकूण 50 राज्यांचा समावेश अमेरिकेमध्ये झाला आहे. या ठिकाणी अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात येते? अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक देवस्थान स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. मानवी डोळ्याचे वजन किती किलोचे किंवा किती ग्रॅमचे असते ते सांगायचं आहे. मानवी डोळ्याचे वजन एकूण किती किलोग्रॅमचे असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. 1400 किलोग्रॅमचे जे आहे या ठिकाणी मानवी डोळ्याचे वजन असते. पुढच्यापासून पाहूया. अष्टविनायकापैकी मयुरेश्वर देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? अष्टविनायकापैकी मयुरेश्वर देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अष्टविनायकापैकी मयुरेश्वर देवस्थान पुणे जिल्ह्यात स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. खालीलपैकी कोणती गोष्ट अत्यंत उत्तम विद्युत वाहक आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणती एक घटक किंवा गोष्ट अत्यंत उपयुक्त विद्युत वाहक आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. चांदी हा जो घटक आहे अत्यंत उत्तम विद्युत वाहक आहे. खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अकोला, रत्नागिरी, अहमदनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहेत. पुढच्यापासून पाहूया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात येते? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. परभणी जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये एकूण किती उद्देश सांगण्यात आलेले आहेत? राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत एकूण किती उद्देश सांगितले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. एकूण 4 उद्देशांचा समावेश जो आहे उद्देशपत्रिकेमध्ये करण्यात आलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागते? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा एकूण किती वर्षे असावी लागते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 असावी लागते. पुढच्यापासून पाहूया. या ठिकाणी सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी कोणी देण्यास सुरुवात केली होती? सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी देण्यास सुरुवात केली? ऑप्शन क्रमांक 3 राहील. लॉर्ड हार्डिंग यांनी सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी देण्यास सुरुवात केलेली आहे.
तर विद्यार्थ्यांनो, फिजिक्सवाला कंपनी जे आपल्यासाठी सक्षम नावाची बॅच घेऊन आलेली आहे, त्या बॅचवर ₹1000 डिस्काउंट घेण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये जो कोड दिलेला आहे तो नक्कीच टाकायचा आहे आणि महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांनी या सक्षम बॅचमध्ये एनरोल करायचं आहे. कारण या बॅचमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील किंवा भारतातील म्हटले तरीही चालेल टॉप शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत आपल्या यशाच्या पायरीसाठी. तर नक्कीच एनरोल करायचं आहे. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश